जे काही तुम्हाला ढगाळ वातावरण दिसतंय म्हणजे दाबून पाऊस पडणार असं दिसतंय. कन्स्ट्रक्शन वगैरे दिसतंय. आपण आता आलेलो आहोत सावंतवाडी जवळ केसरबाग म्हणून आहे, ॲक्वेरियम बघायला आलोय. काम अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण सुंदर आहे. आता तुम्हाला गाड्या किती आल्या त्याच्यावरूनच कळेल की काय आहे. बऱ्यापैकी काम डेव्हलप झालंय 3-4 महिन्यात आणि मे महिना असेल म्हणून असेल कदाचित, पण प्रचंड टुरिस्ट आलेले आहेत. आणि आता हे बघा अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर बघूया आपण. आणि सावंतवाडी नक्कीच बघण्यासारखं आहे. हे कोणी न चुकवता बघावं अशी आशा आहे. हे बघा प्रवेशद्वार केलेलं आहे. इकडनं जायचंय. ग्लोबल ॲक्वेरियम. कामगार पळतायत वाटतं. खेडेगावातलं जीवन रंगवलेलं आहे. छान केलंय. ओके. हे प्रवेशद्वारावर आहे. हे तिकीट खिडकी आहे. सिनियर सिटीजन आहे आपण, कळलं का रे? सिनियर सिटीजन आहे दोघं जण. हे अजून चालू व्हायचंय. हे सगळं होणार आहे. थोडंसं काय खायचं प्यायचं असेल तर खाऊ पिऊन घ्या. वेल प्लॅन्ड आणि असं डिसेंट केलेलं आहे. सुरुवातीला आहे हे बघा खेडेगावातलं जीवन चितारलेलं आहे. भिंतींवरती चित्र चांगली काढलेली आहेत. बघण्यासारखं आहे. सुंदर मोठा प्रोजेक्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पर्सनल म्हणजे खाजगी ॲक्वेरियम असं नाहीच आहे. आणि आता जस्ट हलका पाऊस पडलेला आहे त्यामुळे वातावरण उन्हाचा त्रास नाही आहे. कोकणामध्ये असे नाविन्यपूर्ण काही प्रोजेक्ट झाले तर कोकणचं पर्यटन वाढायला नक्कीच मदत होईल. हे बघा हे बघा मासे दिसत आहेत तुम्हाला आणि जाळी टाकली खराब होऊ नये म्हणून. छान केलंय. मधनं पाणी सोडलंय दिसतंय तुम्हाला लांब लचक. खूप छान. आपण पक्षी बघूया. हे बघा उंचावर आहेत आणि तिथे जरा अंधार आहे. यायला जरा कठीण वाटेल. असे पक्षी आता भरपूर ठिकाणी असतात. पॅरट. हा बघा पोपट. पोपटाचा एक प्रकार कसा दिसतोय बघा. रेनबो ऑर्किड. काय वेगवेगळी नावं वगैरे. हा बघा माशाचा आकार. तिथे बसायची सोय पण केली आहे माशावरती. तसंच हे शंखाचं पण आहे. शंखाचे कंगोरे वगैरे दिलेले आहेत. इकडनं आलं तर बघा नीट होईल. आहे ना. इथेही बसायची सोय केली आहे. हे छोट्या मुलांना बसायला गार्डन केलं आहे. याच्यात काही विशेष नाही आहे. एक आपलं केलं आहे. छोट्या मुलांना केलं म्हटल्यावर मोठे कसे मागे राहतील. त्यांनाही केलं आहे. सिनियर सिटीजनना छानपैकी पाणी बघत बसायचं. सिनियर सिटीजनला बसायसाठी केलेलं आहे. निवांत पाणी बघत बसा. छानपैकी कलाकृती सिमेंटच्या कलाकृती आहेत. निसर्ग संपन्न वैभव म्हणजे जिथे कोणी जाणार नाही अशी जागा निवडून तिथे डेव्हलप करणं कल्पना आणि सुंदर केलेलं आहे. हा सुद्धा पक्ष्यांचाच पार्ट आहे. वेगवेगळे पक्षी दिसत आहेत. मोठे मोठे केस केलेले. पण होतं काय कधी कधी पक्षी असतात कोपऱ्यात आणि दिसायला जड जातं. छान. कासव वेगवेगळे प्राणी असले. नदी ओलांडण्याचा रस्ता म्हणजे पायी जायचं आहे अशी कल्पना इथे की थोडे दिवसांनी जाणार. हे लहान मुलांसाठी खेळायचं पण म्हणू शकतं. वास्तवात खेडेगावातली माणसं त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती शाळेत जातात प्रायमरीला. पक्ष्यांची गुहा आहे पण याच्यात लाईट नाही आहे. आपण इकडनं जाऊन बाहेर पडू. हे बघा छोटे छोटे पक्षी दिसत आहेत तुम्हाला.
छोटे 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 पक्षी दिसतील नीट पाहिलं तर भरपूर. काही काही तर मातीचे असल्यासारखे दिसत आहेत, असे कलर आहेत त्याचे, प्रचंड खूप छान आहे. चला आता आपण मुख्य भागाकडे जाणार आहे, ज्याच्यासाठी आलोय ते ॲक्वेरियम. ॲक्वेरियम बघूया. ओके, यस. हे बघा, ही बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगची बाह्य भिंत रंगवलेली आहे. लांबून बघू, आतमध्ये जायचंच आहे आपल्याला. पाहूया इथे दिसतंय, छान बनवलेलं आहे. आता कबूतर, आता पहिल्यांदा आपण कबूतर बघूया. कबूतर म्हणजे जवाहरलाल नेहरूंना उडवायला उपयोगी पडतात. आता नेहरू कुठली कबूतर उडवायचे माहिती नाही, पण कबूतर म्हणजे प्रेमाचं प्रतीक, त्यामुळे शक्यतो सर्व पक्षी संग्रहालयामध्ये ते असतं. बरोबर, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे माणसांचे स्वभाव जसे वेगळे वेगळे, तर कुठल्या कबुतराला कुठलं कबूतर पाठवायचं हे पण एक कला आहे. इथे नाही आहे, इथे नुसतीच तुम्हाला माहिती मिळेल, पण इथे सध्या नाही आहे. ते आतमध्ये गेले लहरीप्रमाणे तर काय शुगर ग्लायडर, ही बघा माहिती. हेच पाहू, हे बघा, हे आपण आता जवळून घेतोय. त्याचा कलर बघा कसा आहे, सुंदर. गाडीमुळे कळत नाही, खरं तिथे काचा लावायला पाहिजे. कॅलिफोर्निया क्वेल्स. सगळं ते हे बघा, आपल्या ह्याच्यामध्ये असतात मासे तशा टाईपचे. आता इथे प्रचंड प्रमाणामध्ये माहिती लिहिलेली आहे, ती कोणी वाचतं कोणी नाही, त्याचे काय लक्षात राहील ही पुढची गोष्ट आहे. इथे ॲक्वेरियम कसं बांधावं, कसं असू नये, काय असावं, हे लिहिलेलं आहे. हे जनरल माणसाला माहिती म्हणून ठीक आहे. ॲक्च्युली आता ॲक्वेरियम करताना काय काय काळजी घ्यायची याची पण माहिती इथे त्यांनी लिहून दिलेली आहे. त्याचं वायुविजन, फिल्टर. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ॲक्वेरियमचा छंद जगात 2 नंबरचा छंद आहे. पहिला छंद फोटोग्राफी आहे आणि दुसरा ॲक्वेरियम आहे. हे बघा किती मोठाले मासे, मिडियम साईज मासे आहेत. इथे प्रचंड एकाच ठिकाणी माणसांचा जथ्था जसा असतो, माशांचंही तसंच असतं, एका पाठी सगळे जातात. हे बघा, त्यांना प्रचंड जागा पण आईस्पाईस ठेवलेली आहे, दाटीवाटीने ठेवलेले नाहीये. आणि त्याच्या खाली लिहिले, त्यांना मी मागच्या वेळेला सूचना केली होती, त्याचे माहितीचे बोर्ड लिहिलेले आहेत, ते एक तर त्या टँकच्या वरती लावा, नाही तर मध्ये मध्ये कट होतील ना त्यात किती तरी. नाही, 2-2 मिनिटातच करतोय ना. हे बघा कलर्स, त्याने अजून थोडं लाईट मारायला पाहिजे होते वरनं. रेड बेली दक्षिण अमेरिकेतल्या नद्यांमध्ये आणि तलावात सापडतो, म्हणजे गोड्या पाण्यातला मासा. महासी नद्या आणि तलाव जेणेकरून ही माहिती आधी वाचली. ब्लू फिन मॅशर, हे बघा, हे मासे त्याची ही माहिती जी वाचली ती या माशांची आहे. बरोबर. आता आपण हे रंगीबेरंगी मासे बघू. हे आपल्याकडे दिसतात बरेच वेळा, छान दिसतात हे. आणि सेव्हरियम म्हणतात, गोड्या पाण्यातला, उष्णकटिबंधातला
असं बघा, एकच मासा बघा कसा दिसतोय. आहे ना, पाण्यात तर आणखीनही छान दिसतोय आणि मस्त जागा पण यांनी स्पेशल सोडल्यामुळे बरं वाटतंय. त्यांनाही बरं वाटतंय, आपल्यालाही बरं वाटतंय. हा जो मासा आहे ना, तो पाण्याच्या बाहेर उडी मारून हवेत पण भक्ष्य पकडू शकतो. आता जे बोट दिसत आहे त्याच्यात संपूर्ण माशांची माहिती लिहिलेली आहे. ती आपण काही करू शकत नाही, ती वाचूनच घेतली पाहिजे किंवा जो कोणी अभ्यासू व्यक्ती आहे त्यांनी ते वर्क करावं. छोटे छोटे मासे जंगल ॲक्वेरियम. हा काय डिझाईन आहे या माशाच्या अंगावर बघा, त्याच्यात कळेल तुम्हाला. आणि रंगसंगती पण खूप छान आहे याची, खूपच छान वाटतंय बघायला. काय नाव आहे याचं? छोटे छोटे मासे जंगल ॲक्वेरियम. हा काय डिझाईन आहे या माशाच्या अंगावर बघा, त्याच्यात कळेल तुम्हाला. आणि रंगसंगती पण खूप छान आहे याची, खूपच छान वाटतंय बघायला. काय नाव आहे याचं? वा, अशा तऱ्हेचे मासे रंगवले तर वेगवेगळ्या प्रकारचे छान. हे बघा, वनस्पती जी असते त्याच्यात तळाशी राहतात, ओपन केलेलं हे आपण पाहिलं. अरे हे आता मोठे मासे आहेत. वा, छान आहे. एक एक मासा बघाल तर मोठे मासे. डॉल्फिन आहे का म्हणजे थोडक्यात? डॉल्फिन आहे काय दिले जगातले शेवटचे असाय स्थान आहे म्हणून डॉल्फिनचे. काय मस्त आहे शेप्स. अरे यांना स्विफ्टनेस पण आहे, नुसतेच आहेत मोठे असं नाही, स्विफ्ट पण आहे. रचना चांगली केली आणि हे लाकूड बाहेर आहे याच्यापेक्षा. ती काच तशी कट करून हे केलेलं आहे. नाही कट केलेलं. नाही ठीक आहे. हा बरोबर. हे बघा, हे असं तुम्हाला विकत मिळत असेल.
इथे नाही मिळत, पण गिफ्ट देण्यासाठी म्हणून घेतात. पण याची किंमत हजारामध्ये हो. इथे गिफ्ट देण्यासाठी विचार पण करू नका तुम्ही. असं काय 1-2 हजार नाही. हे चित्र काढले, कोणी केले त्याचं नाव पण. हे बघा, चिकटवणं वगैरे आर्टिस्ट लोकांनी केलेलं आहे. शिंपले वगैरे रंगवून केलेले आहे. 8 पीस छान केलंय. समुद्रात वगैरे शिंपले शंख मिळतात, त्यांना पेंट मारले आणि आकर्षक रचना केली. हे पण छान आहे. हे बघा, आहे ना, त्याला आर्ट म्हणतात. डोकं काय केलं, शिंपल्याला रंग दिलाय. नाही शिंपले चिकटवले तर एकदा दिले आहे ऍक्च्युली ते. हा, आणि लाईट पण पाहिजे ना त्याला तसा. वा, कासव, ते मासे छान दिसतात. झुंड, कल्पकता पाहिजे. किती सुंदर ते पीस बनवलेत बघा त्याने. हे बघा, छानच केलंय. काजू हा शाकाहारी मासा आहे बरं का. कसले मोठे, वेगवेगळ्या प्रकारचे. हे तसाला एखादं मिसाईल गेल्यासारखं वाटतं झप्पल. काय डिझाईन आहे खवल्यांचं, खूप सिमेट्री. हा बघा एक मासा, रिफ्लेक्शन आहे त्याच्यावरती. वा, सगळ्यांसोबत आनंदाने राहतात. मला प्रचंड मासे. गोल्ड फिश, सुंदर. हाय, आता कळत असेल आपण कुठे आलोय ते. सावंतवाडी मधलं अप्रतिम फिरण्यासारखं ठिकाण ॲक्वेरियम. ॲक्वेरियम महाराष्ट्रामध्ये फार प्रायव्हेट कधीच आहे आणि हे बनवतो तो. आता एक तासामध्ये गेल्या वर्षी सुरतमध्ये पाहिलं होतं. त्याच्या खालोखाल मला हेच आवडलं. म्हणजे या संपूर्ण वर्षभरामध्ये जी काही 2-3 बघितली त्याच्यामध्ये हे चांगलं आहे. श्रीलंकेच्या खालोखाल. आणि तारापूर ॲक्वेरियम आहे ते सरकारी आहे, त्यामुळे काय नाही. इकडे याच्यामध्ये बरेच ठिकाणचे मासे आहेत, अगदी इंडोनेशिया वगैरे. तसेच माहिती उत्कृष्ट दिलेली आहे, मेहनत घेतलेली आहे आणि नक्की बघायला पाहिजे. आपलं समाधान होतं तिकीट काढून आल्याबद्दल. वन डे पिकनिकही होते, लहान मुलांना माहिती मिळते आणि काहीतरी वेगळं बघितल्यासारखं समाधान मिळते. आणि विशेष म्हणजे हे मी काही प्रयत्न करतोय दाखवायचा, पण तिथे जी जागा आहे किंवा जी संख्या आहे त्याचा विचार करता प्रत्येकाने प्रत्यक्ष येऊन बघणं ठीक आहे. म्हणजे हार्डली मी 30-40% तुम्हाला युट्यूबवर दाखवू शकतो किंवा फोटोग्राफीमध्ये दाखवू शकतो, पण त्याच्यामध्ये खूप माहिती दिलेली आहे. ॲक्वेरियमसाठी मासे कसे घ्यावे, त्याची तब्येत कशी सांभाळावी याचीही माहिती आहे. वेगवेगळ्या प्रकार तर आहेतच,
आणि ते तुम्हाला छान प्रकारे गाईडही करू शकतील. आंबोली आणि सावंतवाडी दोन्ही ठिकाणून हे 15 किलोमीटरवर आहे. रस्ता छोटासा अरुंद आहे, तरी कारणी तुम्ही येऊ शकता. इथे बस येत नसावी माझ्या अंदाजाने, पण तरीही तुम्हाला 4 तास वेळ असेल तर आंबोलीहून किंवा सावंतवाडीहून इथे येऊन बघू शकता. इथे चांगल्यापैकी वॉशरूम आहे, खाण्याची सुविधा आहे, छोट्या मुलांना खेळायला पार्क आहे, हे सगळं अलाइड आहे. पण मेन जे ॲक्वेरियम इट्स टू गुड.